नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी धा सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे सिद्धे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो, आज आपण मराठी चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांच्याविषयी माहिती आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत. रीमा लागू यांचे आधीचे नाव हे नयन भडभडे असे होते. रीमा लागू यांचा जन्म 21 जून इसवी सन 1958 रोजी गिरगाव, मुंबई येथे झाला. या मराठी आणि हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे 4 दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून देखील काम केले. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है यांसारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मैं या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम खूपच गाजले. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून आला. मूळच्या मुंबईच्या असलेल्या नयन यांचे मुंबई पुणे असा प्रवास झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई या शाळांमध्ये झाले. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी नाते जोडले. मात्र नंतर त्यांच्या आईच्या सांगण्यावरून अभ्यासासाठी त्या या क्षेत्रापासून दूर राहिल्या आणि नयन 1970 पुण्यात शिक्षणासाठी आल्या. हुजूर पागा शाळेत त्यांनी 8वीत प्रवेश घेतला. 1974 त्या मॅट्रिक झाल्या. पुणे येथील हुजूर पागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. आंतरशालेय नाट्य स्पर्धेमध्ये त्या मराठी आणि हिंदी नाटकातून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायच्या. शाळेत असताना त्यांनी वीज म्हणाली धरतीला आणि काबुलीवाला या नाटकांमधून काम केले होते. काबुलीवाला या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे. हुरहुन्नरी नयन यांना शालेय नाटकांमध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत. शाळेच्या अखेरच्या वर्षी त्यांनी नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलगावकर ही व्यक्तिरेखा साकारली. त्या वयामध्ये त्यांच्यासारख्या मुलीने तात्यासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह पेलणे हे खरे कौतुकास्पद आहे. नयन भडभडे यांनी मुंबईमध्ये विलन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. ती फुलराणीद्वारे त्यांच्या नाटकामधील प्रवास सुरू झाला. बेनेगल यांच्या एका जाहिरातीमध्ये या दरम्यान काम केले. ही जाहिरात गाजली आणि अभिनय क्षेत्रात अधिक उत्साहाने त्यांनी काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्या बँकेत नोकरी देखील करत होत्या. मात्र बँकेतील नोकरी आणि अभिनयातील करिअर अशा दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळणे कठीण झाले. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे अभिनयासाठी वेळ देण्याचे ठरवले. या दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याशी लग्न केले आणि नयन भडभडे हे नाव बदलून त्यांचे नाव रीमा लागू असे झाले. रीमा लागू यांनी जाहिरातीमधून अभिनय क्षेत्राशी पहिली ओळख करवून घेतली. महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी जाहिरातींमध्ये काम केले. हा माझा मार्ग एकला यामध्ये देखील त्यांनी लहानशी भूमिका केली होती. मात्र ती भूमिका फार प्रकाशात आली नाही. त्यांनी मास्टरजी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. काही काळ रंगभूमीवर देखील त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. मात्र नंतर बराच काळ त्या अभिनय क्षेत्रापासून लांब होत्या. बालकलाकार म्हणून दृष्टी आहे जगाची निराळी या चित्रपटात देखील त्यांनी महेश कोठारेंसोबत अभिनय केला. मात्र तो चित्रपट प्रकाशित होऊ शकला नाही. त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. 1970 ते 80 या दशकात मराठी रंगभूमीवर
आणि नंतर मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू असे झाले. रीमा लागू यांनी गुजराती नाटकातून तसेच कन्नड, भोजपुरी चित्रपटांमधून देखील काम केले. 1980 ते 90च्या दशकांमध्ये आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर अभिनेत्यांचा उदय होत असताना त्यांना आईच्या भूमिका मिळाल्या आणि त्यांनी गडवाण्या आईला ग्लॅमरस रूप दिले. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है अशा अनेक चित्रपटांमधून एक नवीन आई प्रेक्षकांना दिसली. मैंने प्यार किया, साजन, हम साथ साथ है, जुड़वा, पत्थर के फूल, शादी करके फंस गया यार, निश्चय, कहीं प्यार ना हो जाए यांसारख्या सिनेमांमध्ये रीमा यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारलेली आहे. रीमा लागू यांनी आर के बॅनरसोबत हिना या चित्रपटात देखील भूमिका केली. खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मैं या मालिकांमध्ये त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. तू तू मैं या विनोदी मालिकेला प्रेक्षक आज देखील पसंत करतात. रीमा लागू यांचे 18 मे 2017 रोजी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 59 एवढे होते. त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. या होत्या आजच्या व्यक्तिविशेष रीमा लागू. असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. यासोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला फीडबॅकसुद्धा देऊ शकतात. आमचा व्हॉट्सॲपचा नंबर आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. यासोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल ID सुद्धा आहे. आमचा ईमेल ID आहे radiompscguru@gmail.com. यासोबत विद्यार्थ्यांना जर MPSC, UPSC आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे. आमच्या चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. नक्कीच आमच्या चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. टिल दॅट असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.